नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धडगाव तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई। दुर्गम भागातून शिरोजाने वाहून काढला 29,000चा अवैध साग। नमस्कार, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे। तस्करीच्या उद्देशाने जंगल भागात लपवून ठेवलेला सुमारे 29,725 रुपयांचा बेकायदेशीर सागवानी लाकडाचा साठा वन विभागाच्या पथकाने जप्त केला आहे। विशेष म्हणजे दुर्गम भागात रस्ता नसल्याने वन कर्मचाऱ्यांनी हा मुद्देमाल चक्क स्वतःच्या डोक्यावर वाहतूक करून रस्त्यापर्यंत आणला। मिळालेल्या माहितीनुसार 14 फेब्रुवारी 2026 रोजी बिलगाव वनक्षेत्रातील भूषा परिमंडळांतर्गत येणाऱ्या साविया नियतक्षेत्र निलदैपाडा येथील कंपार्टमेंट क्रमांक 76 मध्ये अवैध सागाची तस्करी होणार असल्याची गुप्त बातमी वन विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे बिलगाव रेंज स्टाफने जंगल भागात गस्त घातली असता ठिकठिकाणी लपवून ठेवलेले सागाचे दांडे आढळून आले। या मोहिमेत वन विभागाने साग दांडे 44 नग 1.147 सहस्रांश घनमीटर किंमत 28,675, साग चौपट 01 नग 0.42 सहस्रांश घनमीटर वजा किंमत 1,050 रुपये असा एकूण 1.189 सहस्रांश घनमीटर मुद्देमाल हस्तगत केला, ज्याची एकूण किंमत रुपये 29,725 इतकी आहे। ज्या ठिकाणी हा साठा सापडला तो भाग अत्यंत दुर्गम होता, तिथे कोणतेही वाहन जाणे शक्य नव्हते। अशा परिस्थितीत वन कर्मचाऱ्यांनी सुमारे 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करत सागाचे ओंडके स्वतःच्या खांद्यावर आणि डोक्यावर वाहून मुख्य रस्त्यापर्यंत आणले। त्यानंतर खासगी वाहनाद्वारे हा माल रात्री उशिरा धडगाव येथील टिंबर डेपोवर सुरक्षितपणे जमा करण्यात आला। या प्रकरणी वनपाल भरतसिंग परदेशी यांनी भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 26(1) ड ई फ अन्वये वनगुन्हा क्रमांक 01/2026 नोंदवला आहे। ही कारवाई वनसंरक्षक धुळे निनू सोमराज, उपवन संरक्षक नंदुरबार संतोष सस्ते आणि सहाय्यक वनसंरक्षक SD साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेचे नेतृत्व वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत सेंडगे व चारुशिला काटे यांनी केले। कारवाईत प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल प्रथमेश ढाणे, वनपाल भरतसिंग परदेशी, प्रतिभा बोरसे, वनरक्षक मंगेश वळवी, अशोक पावरा, उमेश पावरा यांच्यासह रेखा, मनीषा, जोली, प्रमिला व इतर वन कर्मचारी आणि वनमजूर जाण्या पावरा यांनी सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल भरतसिंग परदेशी करीत आहेत। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मोलगी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।